नमस्कार. अभिवाचन मालिकेत आज आम्ही मृत्युंजय ही कादंबरी घेऊन आलो आहोत. शिवाजी सावंतांनी लिहिलेली ही कादंबरी एका वेगळ्या धाटणीची, एका वेगळ्या शैलीची आहे. 50 वर्षांपूर्वी लिहिलेली ही कादंबरी आजही वाचायला घेतली तरी तितकीच मोहमयी आणि तितकीच रसाळ वाटते. या कादंबरीतले असंख्य प्रसंग मनावर गारूड करतात, पण त्यातला एक प्रसंग मात्र आम्हाला अभिवाचनासाठी खूप भावला. तो प्रसंग आहे राजमाता कुंती आणि महारथी कर्ण यांच्यातला. युद्ध सुरू झालेलं असतं आणि राजमाता कुंती महारथी कर्णाला भेटायला येते. त्यावेळेला महारथी कर्णाला ती परोपरीने विनवणी करते, तू पांडवांचा ज्येष्ठ भ्राता आहेस, तू ज्येष्ठ बंधू आहेस, तू पांडवांकडे चल, दुर्योधनाची साथ सोड. कर्ण ऐकतो का? काय झालं असेल या मायलेखांमध्ये संवाद? ज्या पुत्राला अतिशय बछडा असताना, लहान असताना जिने पेटिकेमध्ये घालून एका नदीमध्ये सोडून दिलेलं असतं तो कर्ण आणि त्याची पहिल्यांदाच भेटत असलेली आई, काय झाला असेल संवाद? ऐका तर. भर मध्यान्नीचा समय आला. सूर्यदेव माथ्यावर आले. गंगेकाठची वाळू तापून तापून थकली असावी, कारण उष्ण उष्ण वायूच्या लहलणाऱ्या ज्वाळा माझ्या उघड्या दंडांना स्पष्ट जाणवू लागल्या. अर्ध्या शरीराला गंगेच्या पाण्याचा शीतल स्पर्श, तर अर्ध्याला तप्त वायूचा दाहक स्पर्श. जीवनातील सुखदुःख ही अशीच एकमेकांची जाई पहुडली नसतात काय? गंगेचं शीतल पात्र आणि कडेची तप्त मरुभूमी पडलेली असते तशीच. फार समय झाला म्हणून पात्राबाहेर पडण्यासाठी वळलो, कारण सेनापतीच्या निवडीची बैठक माझ्याशिवाय सुरू होणार नव्हती. जिकडे अंगावरचं उत्तरीय ठेवलं होतं त्या नेहमीच्या कदंब वृक्षाच्या बाकदार फांदीकडे चाललो. मन स्थिर आणि अविचल होतं. पाण्याबाहेर पडताच तप्त वाळूचे चटके तळपायांना पळू लागले. दुर्योधनानं सेनापती पदाचा आग्रह माझ्यासाठी धरला तर? पितामहांचं महत्त्व सर्व योद्ध्यांना कसं पटवावं? त्यांनीच सेनापती पद पत्करणं योग्य आहे हे दुर्योधनाचं मन न दुखवता त्याला कसं सांगावं? किती झालं तरी पितामह ज्येष्ठ आहे. त्यांनी तपानी तप करून तर नेतृत्व केलंय. तेच सेनापती होणं योग्य नाही काय? आपण त्यांच्या नेतृत्वाखाली लढावं. विचारांच्या तंद्रीतच कदंबाजवळ आलो. मान उंचावून त्याच्या शाखेवरील उत्तरीय वाऱ्यानं उडून गेलंय की तसंच आहे. पाण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. समोर जे पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न? या साशंकतेनं मनाच्या मरुभूमीवरचे स्मृतीचे असंख्य वालुकाकण भुरभुर स्वैर उडू लागले. मी पात्रात आहे, किनाऱ्यावरच्या वाळूत आहे, कर्ण आहे की अन्य कोणी आहे काहीच समजेना. माझ्या जीवनात मला प्रचंड धक्के देणारे अनेक समरप्रसंग येऊन गेले होते. सद्भावाला साक्षी ठेवून शक्य असेल तेवढ्या धीरोदात्तपणे मी त्यांना तोंड दिलं होतं. पण जे मी समोर पाहत होतो ते माझ्या सर्वार्थानं कडेलोट करणार होतं. माझ्या उत्तरीयाच्या छायेत सूर्यदेवांपासून आपलं तोंड लपविण्यासाठी कदंब वृक्षाखालच्या तप्त वाळूत शुभ्र केशांकित राजमाता कुंती देवी सर्वांग अवगुंठून उभ्या होत्या. त्यांच्या केवळ दर्शनानंच माझ्या जीवनाचं रथचक्र माझ्यासमोर गरगर फिरू लागलं. किती घटना, किती आरे! अश्वनदीचं पात्र, हिंदोळणारी लाकडी पेटिका, सारथ्यांच्या पर्णकुटीच्या जीर्ण कुडाचा आश्रय घेऊन वाढलेलं माझं पोरकं बालपण, सूतपुत्र म्हणून लाथडलेलं माझं एकाकी कोंदटलेलं अवमानित यौवन, भरकटलेल्या भग्न नौकेसारखं परिस्थितीच्या निर्दय क्रूर लाटांच्या अगणित थपडा खात आलेलं माझं संपूर्ण जीवन. मनाची जाणीवही त्यावेळी माझ्या मनाला नव्हती. तेव्हापासून पुढे उभा टाकलेला निर्दयी अपमान. ही स्त्री तीच होती जिने एका भक्कम पाषाणातून सुडोल मूर्ती करण्याऐवजी तिची सर्वांनी पायदळी तुडवावी अशी मळकट पायदंडी केली होती. हीच स्त्री होती जिने माझ्या जीवनाचे राजवस्त्राची लक्तर करून समाजाच्या काटेरी कुंपणावर बिनधास्त टाकली होती. ही ती स्त्री होती जिने माझ्या आयुष्याचे राजकमल अश्वनदीच्या मळकट पाण्यात फेकून त्याचा कर्दम करण्याचा क्रूर यत्न केला होता. ही ती स्त्री होती जिने राजमुकुटात बसवावं असे राजरत्न एका सारथ्याच्या कंठातील फुटक्या वैदुर्यात गुंफून टाकलं होतं. कशासाठी म्हणून ती आज माझ्यासमोर उभी होती? स्त्री, माता, मांगल्याचं महन मंदिर, मातृत्वाचं मृदू महात्म्य, महाकवींनी आणि ऋषीमुनींनी वर्णिलेलं पवित्र पूजास्थान, सिद्ध, साधक, गांधर्व, चारण, देव यांनी मस्तकी नमविलेलं मुक्तिस्थान. माझ्यासमोर मात्र कोणत्या स्वरूपात ते उभं होतं? नुकतंच जन्मलेलं पिल्लू खाणारी व्याघ्रीण आणि समोरची स्त्री, यात कोणता फरक होता? ती व्याघ्रीण आपल्या पिल्लाच्या असंख्य यातना त्याला खाऊन शेवटी आपल्याच उदरात पुन्हा घेऊन मातृत्वाची लाज तरी राखते. पण या स्त्रीनं आपल्या प्रतिष्ठेच्या दातांनी माझी कोवळी मान मोडून मला अर्धवट मेलेल्या स्थितीतच अश्वनदीच्या अरण्यात टाकलं नव्हतं काय? पायांखालच्या तप्त वाळूनं तळपाय पोळत होते, त्यापेक्षा तिच्या दर्शनानं माझं मन पोळू लागलं. सगळं ब्रह्मांडच गोल गरगर फिरत मला ओरडून सांगत होतं की कर्णा,
कर्णा, तू सूतपुत्र आहेस, तू सूतपुत्र आहेस. त्यातच समोरची स्त्री आपला आवाज मिसळून असं सोरडत असल्याचा मला भास. मस्तक दोन्ही तळहातांनी घट्ट धरून डोळे गच्च मिटून घेतले. आकाशातल्या सूर्यदेवांचा तप्त तेजगोल माझ्या मस्तकावर कोसळून तो मला क्षणार्धात वितळून टाकील तर बरं होईल असंच वाटू लागलं. तरी ती निर्दयी स्त्री माझ्या वितळलेल्या शरीराच्या पाटावर पाय देऊन परत जायला मागं पुढं पाहणार नाही या कल्पनेनं मला वेळ तर लागणार नाही अशी भयंकर मला व्याकुळ करू लागली. चालती हो, चालती हो म्हणून ओरडण्यासाठी मी डोळे उघडले. ती तशीच माझ्या उत्तरेच्या छावेत अवगुंठून उभी होती. तिची माझी पहिलीच भेट होती. ही एकच संधी होती की तिला सूतपुत्र या शब्दाच्या हृदयाला क्षत पाडणाऱ्या असह्य यातना मला ऐकविता येणार होत्या. सुदैवानं जीवनातील हा एकच फासा माझ्याकडून पडत होता. हा राधेय सूतपुत्र आपणाला वंदन करतोय. वंदनीय प्रातस्मरणीय राजमाता. पुढं होऊन तप्त वाळूत गुडघे टेकून तिला मी वंदन केलं. आत्म्याला आत्म्यानं शुद्धीवर आणावं लागतं. कर्ण, उठ, उठा. तिनं दंडाला धरून मला उठविलं. मला आपण आदरार्थी संबोधू नका राजमाता. महाराज धृतराष्ट्रांच्या रथाचे घोडे हाकणाऱ्या, त्यांना खरारा करणाऱ्या सारथी अधिरथाचा मी पुत्र आहे. सुदैव नाहीपेक्षा आपल्याही राजरथाचे वेग हाती धरून मी आपलीही सारथ्य सेवा केली असती. कर्ण, मला आहो जाऊ म्हणू नकोस. श्रीकृष्णानं सर्व सांगितलं असताही असं काळजाला घर पाडणारे भेदक काही बोलू नकोस. पुत्रा, तू जाणतोस मी कोण आहे ते. तुला पूर्ण माहीत आहे की तू कोण आहेस ते. सांग, माझ्या नेत्रातील अश्रू तरी तुला परिचयाचे वाटतात की नाही. ती आपलं शांत मुख ओंजळीत घेऊन स्पुंदू लागली. अश्रूंनी भडकलेल्या हृदयाचे वणवे कधीच विझत नसतात. तुझे अश्रूच काय, पण मस्त कापटून इथं रक्ताळलेलं कपाळही तू माझ्यासमोर धरलंस तरी त्या रक्ताची मला आता ओळख लागणार नाही. या तप्त मरुभूमीसारखं असलेलं माझं जीवन तुझ्या राजजीवनाच्या शीतल गंगापत्राला कधीच स्पर्शू शकत नाही. मी कोण, कुठला? तू राजमाता, पांडवांची भाग्यशाली जननी. कर्ण, आपल्या मातेला राजमाता म्हणून तिच्या वृद्ध मनावर जळजळीत अंगार ठेवू नकोस. पुत्रा, ये मला आलिंगन दे. तिने आपले थरथरणारे हात विस्तारले, पाणावलेले डोळे फडफडविले. माता म्हणून घेणाऱ्या निर्दयी स्त्रिये, खरोखरच एखादा धगधगीत अंगार तुझ्या हृदयावर कोणी धैर्यानं ठेवलास तर तोही गारठून तिथे राख होईल. इतकं तुझं हृदय पाषाणी आहे. माता म्हणून घेण्याचा कोणता अधिकार गाजवण्यासाठी तू माझ्यासमोर उजळ माथ्यानं आली आहेस? आजच तुला मातृत्वाचा एवढा कळवळता पुळका का आला? नात्याची लटकी ढाल घेऊन येणाऱ्या निर्दय माझी माता आहे अश्वनदी, चर्मणवती गंगा. मला आपल्या पर्णकुटीच्या जीर्णकुडाखाली आश्रय देणारी राधा माता, आणि शेवटी आपल्या कुशीत चिरविश्राम देणारी ही माझी पुण्यपावन आर्यभूमी. माता हा शब्द आपल्या कलंकित जिभेनं उच्चारून त्याचं पावित्र्य भ्रष्ट करण्याचा महापातक पुन्हा या कारणासमोर करू नकोस. जा, पांडवांच्या पराक्रमी पंचगणित रममाण हो. विदुरांच्या पर्णकुटीत पुण्य गाठीशी बांधण्यासाठी व्रतवैकल्य कर. श्रीकृष्णाला कण्या खायला घालून दाताच्या कण्या होईपर्यंत सांग, अधिरथाचा पुत्र माजलाय, त्याला भीमाच्या गदानं ठेचूनच काढला पाहिजे. जा, अश्वनदीवर सोडलेल्या माझ्या जीवन नौकेला आता विश्वाच्या महासागरात थोपवण्यासाठी तुझ्या सुरकुतलेल्या हातांचा सुकाडू मुळीच समर्थ नाही. अगं, नाळही न कापता सोडलेलं बाळ आपल्या पुत्रांचा काळ होतंय हे भाळी आलेलं पाहून मुकाट अश्रुढाळ. जे मी जीवनभर सहन केलंय ते तू काही क्षणांसाठी सहन करून बघ. जा, कर्ण तुझा पुत्र नाही, तू त्याची माता नाहीस. वैरी सुद्धा करणार नाही एवढी अक्षम्य शिक्षा तू एका अजाण अबोध नवजात बालकाला केली आहेस. कर्णा, कौरवांच्या सहवासात राहून दुर्योधन दुःशासनासारखा बोलताना तू हे विसरतोस की तुझी महान दुःख सहन करण्यासाठी तुला दैवानं पुरुषाचं खंबीर काहीच तरी दिलंय रे. पण मी सोसत असलेल्या यातना या मरणाहूनही भयानक आहेत. बालपणापासूनच दैव मला क्रूर थप्पडा देत हवं तिथं आकारत आले. मी केलेला तुझा त्याग हा एका मातेनं आपल्या पुत्राचा केलेला त्याग नाही. अरे, पुत्रप्राप्तीसाठी असंख्य स्त्रियांची मनं व्यथित होत असताना कोणती माता आपल्या पुत्राचा सुखासुखी त्याग करील? पण तुझा जन्मच अशा प्रसंगी झाला की तू आणि मी आपल्या दोघांनाही जीवनात मानानं जगण्याचा दुसरा मार्गच नव्हता. पुत्रा, तुझ्या वियोगानं गेली 6 तपक क्रंदणारं माझं मातृहृदय माझ्या 5 पुत्रांना कधीच दिसलं नाही. श्रीकृष्ण, विदुर भाऊजी, पितामह यांना कळलं नाही आणि आज तू ते समजावून घ्यायला तयार नाहीस. तुझा वियोग, वैधव्य, पुत्रांचा वनवास, तुझी निर्भत्सना, द्रौपदीची विटंबना आणि आज तुम्ही बंधूंनी अज्ञानानं एकमेकांविरोधात थोपटलेला दंड पाहताना एखाद्या स्त्रीला वेड लागल्याशिवाय राहील काय? जगाला उजळणाऱ्या, त्याला अंधकारातून मार्ग दाखवणाऱ्या तुझ्या त्या विख्यात पित्यानं कधीतरी मला मार्ग दाखविला आहे काय?
तुझं जीवन तरी उजळवलं आहे काय? नाही. कर्णा, सामान्यांची दुःख सामान्य असतात, असामान्यांची दुःखही असामान्यच असतात. तुला ती डोळे मिटून मूकपणे सहन केलीच पाहिजे. तू ती केलीही आहेस. आता त्यांचा शेवट कर. चल माझ्या पुत्रा, चल. सर्वांनी तुला राज्याभिषेक केलेला मला एकदा डोळे भरून पाहू दे. चल चल. माझ्या नेत्रांची निरांजन अश्रूंची इंगुदी घालून तेवढ्यासाठीच मी गेली 6 तपस सतत तेवत ठेवली आहेत. पुत्रा, दुष्ट दुर्योधनानं तुझ्या मनात माझ्या पुत्रांविषयी, तुझ्या बंधूंविषयी द्वेषाचा अंगार, तुझी वेळोवेळी स्तुती करून, मनधरणी करून सदैव यज्ञकुंडासारखा धगधगतच ठेवलाय. चल पुत्रा, तुझ्या बंधूंच्या आनंदाश्रूंनी तो शांत करून टाक. माझ्या आज्ञेसाठी एक पत्नी आपल्यात विभागून घेणारे माझे पुत्र माझ्या शब्दासाठी तुझ्या चरणावर आपली मस्तक ठेवून ढसाढसा रडतील, तुझी क्षमा मागतील. तुझ्यावर उगारलेला आसूड भीम आपल्या हातानं तुझ्या हाती देऊन आपला विशाल पाठ त्याचे प्रहर सोसण्यासाठी तुझ्या पुढे ओणावून धरील. प्राण गेला तरी तो हुंकाराही भरणार नाही. आपला अक्षय्य बाणांचा भाता आणि अजिंक्य गांडीव धनुष्य तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुझ्या राज्याभिषेक समारंभाच्या समयी पेटत्या यज्ञकुंडात अर्जुन आपल्या हातांनी टाकेल. नेहमी नेहमी तुझ्या निमुळत्या पायांचं वर्णन माझ्यासमोर करणारा तुझा बंधू युधिष्ठिर सर्व नद्यांचं पवित्र जल घेऊन त्याने तुझे चरण धुईल. सर्वांच्या सहवासात आयुष्य कंठलेली माझी विनयी स्नुषा द्रौपदी उर्वरित आयुष्य तुझ्याच सेवेसाठी वेचील. आणि तुझ्यासाठी, केवळ तुझ्याचसाठी मनाच्या अंधाऱ्या गुहेत तळमळणारा माझा अंतरात्मा देहाचा अंशुक फेकून समाधानानं स्वर्लोकाची द्वारं ठोठावी. चल कर्णा, आपल्या बंधूच चल. तिनं माझे दंड धरून मला गदागदा हलविलं. इंद्राला पुढे घालून माझी कवच कुंडल लुटणारे तुझे वीर पुत्र, सुदामन आणि शोण्यांचा बळी घेणारा अर्जुन, सूतपुत्र म्हणून मला लाथाडणारी तुझी स्नुषा, सारथी म्हणून माझी प्रकट विटंबना करणारा भीम, आणि भूक लागल्यानंतर ज्याला रडण्याशिवाय दुसरं काहीच माहीत नाही अशा आजाण, निष्पाप, निरागस आणि कोवळ्या अर्भकाला अश्वनदीच्या महापुरातील पात्रात लोटण्या इतकी जिची मातृप्रेमाची गंगा पवित्र आहे अशी तुम्ही सर्वजण माझा परत बंधू, पती आणि पुत्र म्हणून स्वीकार करायला आज तयार असाल तर खरोखरच तुम्ही महान ढोंगी आहात. ढोंग हे सनातन आहे हे सिद्ध करण्यासाठीच मी तुझ्याबरोबर येऊ काय? शक्य नाही. कपटी, दुष्ट, कुटील आणि हृदय शून्य माणूस सुद्धा ढोंगी माणसापेक्षा सहस्त्रपट श्रेष्ठ असतो. जा. संपत्ती, राज्य, प्रेमपाशांनी विचार बदलता येणं तुला शक्य वाटत असेल तर दिग्विजयातील सर्व संपत्ती मी तुझ्या चरणांवर घालतो. घालशील तू आपल्या 5 पुत्रांना या सूतपुत्राच्या चरणांवर? नसलेल्या पुत्रप्रेमाची कृतक ढाल या कर्णासमोर व्यर्थ धरू नकोस. ज्या हातांनी आसूड आणि राजदंड सारख्याच भावनेनं पेवले त्या या हातांनी तुला वंदन केलं, यातच भाग्यमान आणि चालती हो. नसलेलं पुत्रप्रेम? सांग, माझ्या रथाला 6 घोड्यांऐवजी 5च जोडलेले तुला कधीच दिसले नाहीत काय? तुझ्या विवाहातील शालू आणि अंगुलीत्राण तुला आठवत नाहीत काय? दिग्विजयाहून परतलास त्यावेळी ऋषिकन्येनं भाली चढविलेलं कुंकुमातील तू इतक्यात विसरलास? राजसूय यज्ञाला आलास त्यावेळी तुझ्या पायात सौधावरून पडलेलं माझ्या हातातील हस्तभूषण तुझ्या पुत्रासाठी, वृषसेनासाठी होतं हे तरी तुला सत्य वाटेल काय? इंद्रप्रस्थातील राजवास्तूच्या भित्तीवर चित्तारलेल्या चित्रातील क्रंदणारी राजस्त्री मीच आहे हे त्या भित्ती तुला आजही सांगतील. त्यावर तरी तुझा विश्वास बसेल काय? आखाड्यातील तुझा पराक्रम पाहून त्याच्या वियोगानं दाटलेल्या दुधाच्या पाण्यामुळे भिजलेली माझी कंचुकी तुला ऐकून तरी माहीत नाही काय? सांग, तू माझा पुत्र आहेस असं या हस्तिनापूरच्या चौकात मी गरजून सांगितल्यानंतरच तुझ्या माझ्या मातृत्वावर विश्वास बसणार आहे का? बोल. तशीच तुझी इच्छा असेल तर मी त्यालाही तयार आहे. तू खूप तयार असलीस तरी ते मान्य करण्याची आज जगाची तयारी आहे का? आणि मला तर त्याची आज आवश्यकताही नाही. जन्मल्याबरोबर माझा त्याग करताना काहीही न बोलून तुम्हाला अर्धवट मारलंस आणि नको त्या नेमक्या ऐनवेळी नको ते वारेमाप बोलून तुम्हाला आज संपूर्ण ठार मारलंस. केवळ आजचा शुभमुहूर्त तुला माझ्यासमोर येण्यासाठी योग्य वाटला? सांग, यावेळी माझ्या ठिकाणी तुझा भीम असता तर? हातातील गदेचा प्रहार कसलाही विचार न करता तुझ्या मस्तकावर करून तुझ्या रक्तानं पायांखालची मरुभूमी भिजवण्याचा विक्रम करायला तो विसरला असता का? माझ्याऐवजी युधिष्ठिर असता तर? राजवस्त्र फेकून देऊन भगवी वस्त्र पांघरून संन्यस्त म्हणून तुम्हा सर्वांना टाकून तो हिमालयात गेला नसता का? तुझा प्राणप्रिय अर्जुन असता तर? आपलं गांडीव तुझ्या कंठात अडकवून त्यानं आज तुला गदगदा हलवलं नसतं का? पण मी मात्र तुला वंदन केलंय. उगाच लीनत्व पत्करून खोटा मान मिळवायचा म्हणून नव्हे, तर श्रीकृष्णानं सांगितलेल्या नात्याची जाणीव जागती ठेवली आहे म्हणून. मात्र तू मला काय दिलंयस? शत्रूही देणार नाही असे दुःखाचे कण,
डोळे फाडले तरी काही दिसणारा असा कोंदटवणारा संभ्रम. जा राजमाते, केवळ पुत्राला जन्म दिल्यानं कोणती स्त्री माता होत नसते ग. उलट जन्म न देताही संस्कारांनी एखाद्या मातीच्या गोळ्याची मूर्ती करता येते. हे एका राजस्त्रीला न जमलेलं महत्कार्य एका शूद्र स्त्रीनं राधामातेनं करून दाखवलंय. जा राजश्रीये, राजवाड्यात, पर्णकुटीत, अरण्यात, कुठेही जा, तू एक भ्रांत चित्त माता होतीस आणि राहशील. रामासाठी तडफडून मरणारी कौसल्या माता तुला कळली नाही. मातृत्व हा श्री म्हणून मिळालेला सर्वात श्रेष्ठ वर तू शाप म्हणून जीवनभर वागवलास. याचक म्हणून आली नसशील तर सत्वर इथून दूर जा. या गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर क्षणभरी उभं राहण्याचा तुला कोणताच अधिकार नाही. नाही, मी जाण्यासाठी आले नाही, तुला नेण्यासाठी आले आहे. रामासाठी प्राण त्यागणारी कौसल्या राजमहालात होती. तिचा कोणताही पुत्र रावणाला मिळाला नव्हता. मी पर्णकुटीत राहते. ते कशासाठी? राजमाता म्हणून मिरवण्यासाठी? नाही नाही पुत्रा, तुझ्या धवल जीवनावरचा कलंक धुवून काढण्याची संधी कधीतरी मिळेल म्हणूनच निकरानं मी जिवंत राहिली आहे. आणि प्राणदंडानंच माझं मातृप्रेम तुला पटणार असेल तर मी तेही करीन, आत्ता या क्षणी गंगेच्या साक्षीनं. पण तू दुर्योधनाकडून लढू नकोस पुत्रा. आपल्या दाहक पराक्रमात आपल्याच बंधूंना दग्ध करू नकोस. ती तात्काळ तडक गंगेच्या पात्राकडे चालू लागली, स्वतःचा देह गंगेला समर्पित करण्याच्या निर्धाराने. माझ्या देहाचा ध्वजदंड ढासळू लागला. अर्धदाणानं खंबीर केलेलं मनही डळमळू लागलं. थांब थांब, मी तिला निक्षून सांगितलं. वेग आखडताच राजरथ थांबतो तशी ती थांबली. जवळचा सौम्यपणा मी म्हणालो, सांग तुझी काय इच्छा आहे? दुर्योधनाचा पक्ष न सोडता मी तुझ्यासाठी काय करू? माझ्या 5 पुत्रांना अभय दे. त्यांना, आपल्या बंधूंना वधू नकोस. माता असूनही मी तुझ्याकडे पदर पसरून भिक्षा मागते. इंद्राला कवचकुंडला दिलीस, दीनदलितांना धनधान्य वस्त्र दिलीस. मला एवढं तरी दान दे, 5 जीवनांचं. आपलं थकलेलं मुख ओंजळीत घेऊन राजवाड्यावर सर्वांची माता म्हणून मान्यता पावलेली ती राजस्त्री स्फुंदू लागली. माझा अंतरंग तिळतिळ तुटू लागलं. माझ्या नशिबी आलेले एक प्रसंग प्रत्यक्ष स्वतःच्या आयुष्यात पाहण्याचा प्रसंग त्या देवावर तरी कधी आला होता काय? माझी जन्मदात्री माझ्यासमोर स्वतःला याचक समजत होती. दिलं हे अभय या कर्णानं तुला दिलंय. युद्धात एका अर्जुनाशिवाय मी कुणालाच वधणार नाही. जा, अर्जुन मारला गेला तर मला धरून तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, आणि मी मारला गेलो तर तुझे 5 पुत्र तसेच सुरक्षित राहतील. लक्षात ठेव, हे दान आहे असं मात्र कुणाला सांगण्याचा यत्न करू नकोस. हे अभय वचन आहे. विश्वाच्या या अफाट पसऱ्यात कोण कुणाला आणि कसलं दान करू शकणार? जा जा, तुझ्या पुत्रांना राज्य, संपत्ती, सिंहासन आणि कीर्ती पाहिजे. अमरत्वाचं लेणं घेऊन आल्यासारखं ते ती अखंड उपभोगणार आहेत असंच तुलाही वाटतं. पण लक्षात ठेव, कर्णाला काय पाहिजे हे तुला समजलंच नाही. हस्तिनापुरातील कुणालाच ते कधीही समजलं नाही. ऐक, त्याला पाहिजे आर्यांच्या भावी पिढ्यांच्या कोटी कोटी मनांचा अभंग अतुल राज्य. पांडवांचा वडील बंधू म्हणून मी त्यांना अभय द्यायचं ते दिलं आहे असं समज. शेवटचं हे कर्तव्य करताना मला कोणतंही दुःख होत नाही. पांडवांचं जगणंही माझ्या मरणाच्या पायावरच उभं राहणार असेल तर तो पायथ्याचा पाषाण होणंही मी आनंदाने मान्य करतो. जा, युद्धात तुझ्या 4 पुत्रांवर माझं विजय धनुष्य मर्मभेदी शरांचा वर्षाव कधीच करणार नाही. तुझा सर्वश्रेष्ठ पुत्र कोण हे कालच ठरवेल. पुत्रा, तू धन्य आहेस. मातेच्या जीवनावरूनच सर्वश्रेष्ठ पुत्र कोण हे ठरणार असेल तर माझ्या यातनांपेक्षाही सखोल यातना जीवनभर मुकाट सांगणारा तूच माझा खरा सर्वश्रेष्ठ पुत्र आहेस. ये, तुझ्या यातना मला दे, माझ्या मिठीत ये. एक वेळ मला माता म्हणून हाक मार. माझ्या वृद्ध कानांची रंध्र आणि पटलं त्यासाठी आसुसली आहेत रे. कर्णा, एकदाच मला माता म्हण, आलिंगन दे. थरथरणाऱ्या वेलीसारखी ती भावना वेगानं लडलडू लागली. पण मला आज जगातील कोणतंच दृश्य विरघळवू शकत नव्हतं. उद्या कुरूंचा सेनापती होणारा मी आज पांडवांच्या मातेच्या मिठीत कसा काय शिरू शकणार होतो? नाही, तो अधिकार केवळ राधामातेचा आहे. जा तू. कदंबावरील उत्तरी ओढून अंगावर घेत तर्जन्य तिला मी विदुरांची पर्णकुटी दाखवली. कडेच्या तप्त वाळवंटाच्या उष्ण ज्वालांनी तिचे शुभ्र केश भुरभुरत थरारले. कसे तरीच ओघळणाऱ्या अश्रूंचा पूर्ण सावरता ती वळून वाळू तुडवीत चालू लागली. तिच्या पायांच्या ठशांची चाकोरी वाळूवर एकसर उमटत चालली. ती पाहताच मला शोणाची एकदम आठवण झाली. त्याच्या पायांची अशीच चाकोरी मी अनेक वेळा गंगा किनाऱ्यावर पाहिली होती. शोणाच नव्हता, पण त्याच्या स्मृती माझ्या अंतरंगात जिवंत होत्या. वसुदादा वसुदादा म्हणणाऱ्या त्या सारथी पुत्राचा माझ्याशी तसा रक्तमांसाचा कोणता संबंध होता? तरी निर्भेळ प्रेमाची बकुल फुलं त्यानं मला जीवनभर वाहिली नव्हती काय? तो गेला होता तरी
सुकलेल्या बकुल फुलांचा सुगंध मागे रेंगाळतो तशा त्याच्या आठवणींचा सुगंध माझ्या अंतरंगात आजही दरवळतच होता. एक सारथी असूनही एका क्षत्रियावर निर्हेतुक प्रेमाचा वर्षाव त्यानं केला नव्हता काय? आणि मी मात्र माझा भार 9 मास उदरात बाळगणाऱ्या माझ्या प्रत्यक्ष जन्मदात्रीला आज लाथाडीत होतो. तपांचा पुत्रयोग सहन करणाऱ्या माझ्या मातेला ठोकरत होतो. बरं वाईट कसंही असो, मला मिळालेलं हे जीवन तिच्यामुळेच अस्तित्वात आलं नव्हतं का? या योद्ध्यांच्या जगात एक सेनापती सर्वांनी लादलेली मोठेपणाची धुंदी घेऊनच पुढं जगायचं होतं का? तिनं स्वतःसाठी माझ्याकडे असं काय मोठं मागितलं होतं? एकदा माता म्हणून मी मारलेली हाक. जीवनभर सगळी कर्तव्य काटेकोरपणे करणारा मी पुत्र कर्तव्यापासून मात्र आज वंचित होत कुठंतरी चाललो होतो. ती मला पुन्हा भेटेलच असं कसं म्हणता येईल? सर्वांनी वंदिलेली ती राजमाता एका पक्षिणीसारखी माझ्या उत्तरीयाच्या छायेत किती काल तिष्ठलेली होती हेही मला कसं काय उमगू शकलं नाही? कीर्तीची आणि मोठेपणाची धुंदी मद्याच्या धुंदीपेक्षा अधिक असते हेच खरं नाही का? कोणाचा सेनापती, कसला योद्धा, कसला महारथी जो आपल्या मातेला लाथाडतो त्याला कुठंतरी असल्या स्वर्गाच्या प्राप्तीची आशा करण्याचा अधिकार असतो का? मातृश्रद्धा हाच स्वर्ग, तेच मुक्तिस्थान. मातृऋण हेच सर्वश्रेष्ठ ऋण. माते थांब थांब. दोन्ही हात उंचावून दूर गेलेल्या तिला मी काळीच देठापासून हाक घातली. अरण्यात मार्ग चुकलेल्या वासराच्या हंबरडाचा हुंकार ऐकून एखादी गाय शेपटीचा गोंडा विस्फारून कान टवकारून धावत सुटते ना, तशी ती आपलं वय, स्थान, वेळ, काळ सर्व विसरून माझा माते हा शब्द ऐकताच धावत सुटली. वाळवंटाच्या लहलणाऱ्या ज्वाळासुद्धा तिच्या विरहाप्रीत समोर मला फिक्या वाटल्या. जवळ येताच तिच्या चरणांवर लोटांगण घेत म्हणालो, माते माते क्षमा कर तुझ्या या करणाला. तुझ्या 5 पुत्रांना तुझ्यामुळे परमोच्च बिंदूचे क्षण मिळाले, आनंदाचे, लोकप्रियतेचे, वैभवाचे, गौरवाचे. त्यासाठी त्यांनी जीवनभर तुला शत वार वंदनही केलं असेल. माते तुझ्या प्रथम पुत्राचं हे तुला पुत्र म्हणून आज पहिलंच वंदन आहे. कदाचित त्या शेवटचे असेल. कशासाठी करतोय ते मी? यासाठीच की तुझ्यामुळं, केवळ तुझ्यामुळंच मला एक परमोच्च बिंदूचा क्षण मिळाला, यातनांचा. माझ्या नेत्रांतील अश्रूंची धार तिच्या चरणांवरची वाळूकडे धुवू लागली. तिच्या नेत्रांतून ओघळलेलं तिच्या पवित्र आत्म्याचं पाणी माझ्या मस्तकावर टपटपू लागलं. हा या कर्णाच्या जीवनातील भाव दिग्विजयाचा असताना श्रेष्ठ अभिषेक नव्हता का? आता देहाची मूठभर वाळू होऊन खालच्या वाळवंटात विलीन झाली असती तरी काय बिघडणार होतं? उठ. माझ्या मस्तकावर हात फिरवून थरथरत्या हाताने तिने मला उठवलं. कापऱ्या स्वरात भरल्या नेत्रांनी ती म्हणाली, किती उंच झालास रे तू, माझ्यापेक्षाही. आवेगाने ओढून जवळ घेत तिनं मला आपल्या गाढ अलिंगनात कवटाळलं. तिच्या ठेंगण्या देहातील हिमालयाच्या उंच शिखरांनाही लाजवेल असं मातृहृदय पाहून माझं जीवन कृतार्थ झालं. नेत्रातील कृतार्थेचे, धन्यतेचे दवबिंदू तिच्या मस्तकावरील शुभ्र केसांवर पडून तिला सांगू लागले, माते तुझ्या धवल केसांसारखंच तुझं जीवन धवल आहे, पवित्र आहे, शुचिरभूत आहे. माझा त्याग केलास तरीही मग जग काहीही म्हणून. क्षणभर तिनं आपलं मस्तक माझ्या छातीवर टेकवलं. माझ्या काळजाच्या धडधडीतून माते माते अशी साध ऐकू येते काय, हे तर तिला ऐकायचं नसेल. तिच्या आणि माझ्या संमिश्र अश्रूंनी पायाखालची तप्त वाळवी क्षणभर शांत झाली. सभोवतीच्या वाळवंटाला कोहड आनंद झाला होता. तेजाच्या पुत्राचं त्याच्या तेजस्वी मातेशी झालेलं हे पुनर्मिलन सूर्यदेवांना सांगण्यासाठी तप्त वाळवंटाशिवाय तिथं दुसरं होतं कोण? त्यातून वळवळत निघणाऱ्या तप्त झळा उंच, खूप उंच जाऊन गगनमंडलात माझ्या पित्याला सांगणार होत्या, तुझ्या चिरविरही पुत्राला त्याची चिरविरहिणी माताच भेटली. ही तुझी मी जपलेली आठवण. तिनं अंशुकाच्या शेवात बांधलेली, मी दिग्विजयाहून परतताना आश्रमकन्याच्या करंडकात टाकलेली माझीच अंगठी माझ्या करंगोळीत चढवली. तिच्यातील पुष्करास तळपू लागला. येतो मी. पुन्हा एकदा तिच्या चरणांना स्पर्श करून मी वाळू तुडवीत चालू लागलो. तीही पर्णकुटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता मात्र दिवस खरोखर मालवू लागला. धन्यवाद.